त्या माणसाचा मला राग काय तो माहितीये? तिने ना शेवटपर्यंत त्यांची वाट पाहिली, पण तो काय आलाच नाही. मला ना टोमण्यांची सवय झाली आहे आता. लहानपणापासून मी टोमणे ऐकतोय. पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की आजवर जी लोक माझ्या माघारी बोलायची ना, ती गोष्ट तुझ्या घरच्यांनी अगदी तोंडावर बोलून दाखवली. केदार सॉरी, खरंच सॉरी. मी माझ्या घरच्यांच्या वतीने माफी मागते तुझी. त्यांनी असं नव्हतं बोललं पाहिजे. सॉरी. ह्यात तुझी काहीच चूक नाहीये. अगं मी ते विसरून पण गेलोय. मी नाही ते डोक्यात ठेवलंय खरंच. देव पण आपल्यासोबत काय मस्करी करतो ना. म्हणजे बघ ना, आपल्याला आपल्या आईपासून दूर केलं. तुझ्या आईने काहीतरी वाईट केलंय असं तुझ्या घरच्यांना वाटतं. बाकी इतर लोक बाप सोडून गेलेला मुलगा समजतात मला. तू तुझ्या आईच्या मरणाचं ओझं घेऊन जगतेस आणि मी टोमण्यांचं. पण मला ना त्या माणसाला शोधायचंय आणि त्याला खळसून विचारायचंय मला की का इतकं वाईट वागलात म्हणून आमच्या बरोबर. मला पण बघायचंय की कुटुंबापेक्षा सगळ्यात मौल्यवान गोष्ट काय असू शकते ग. आपण दोघं मिळून शोधू त्यांना. तुझ्या वडिलांनाही आणि ज्या माणसांनी माझ्या आईला त्रास दिलाय ना त्यालाही. हे मिशन पण आपण दोघांनी मिळून पूर्ण करायचं. तुला कसं कळतं ग माझ्या मनात जी घालमेल सुरू आहे त्याबद्दल? तुला माहिती फक्त तूच आहेस की जिच्या बरोबर मी अगदी मनमोकळेपणाने गोष्टी शेअर करू शकतो. काल सुमी एक पिक्चर बघत होती आणि मला पिक्चर मधला डायलॉग म्हणून दाखवत होती. म्हणे शेरा की झोली से जब कोई भगवान कुछ लेता है तो उसे वापस भरने. शेरा की झोली से भगवान अगर कुछ लेता है तो वो वापस भरने के लिए. इसलिए टेंशन नहीं लेने का, टेंशन खाली सामने वाले को देने का. मला पण सेम डायलॉग मारलाय. कुछ समझे शेरा? तारिणी आत्या आली वाटतं. मी निघते. बाय बाय बाय. ठीक आहे. एवढं काय घाबरतेस आत्याला? बाहेर तर वाघ असतेस आणि आत्याने आवाज दिल्यावर लगे म्याऊ म्याऊ. ए ती जर इकडे आली ना तर तुझं पण म्याऊ म्याऊच होणार आहे. हा ए मी नाही घाबरत तुझ्या आत्याला. तू घाबरत असशील. अच्छा मग चल मग माझ्यासोबत. नाही अगदी एवढं पण नको. आता का? आता कुठे गेला वाघ? चल चल. येतो ना. घाबरतो काय? हा मी निघते. नाही मी घाबरत नाही तिला. मी निघते. अगं तारिणी जर चपात्यांचा डब्बा. कोणी आलंय का? तू इकडे काय करतोयस? जा जा. येतो ना. कशाला? माझं घर येते. जा तू. जाशील ना? तारिणी. हा केदार हे माझं घर आहे. मला इकडे कोणी बघितलं तर प्रॉब्लेम नाही होणार आहे. तुला बघितलं तर प्रॉब्लेम होईल. जा. हो जा. अगं ए तारिणी. तारिणी. हा काय चाललंय तुझं इतक्या रात्रीचं? काय नाही. बाहेर काय करतेस? बाहेर बाहेर नव्हते जात मी आत चालले होते. आताच जात होते. नाही पण गेट कसं काय उघडं इतक्या रात्रीचं? थांब मी लावते ना. मी लावते गेट. मी लावते. तू तू हो आत. मी लावते गेट. काय करत होतीस तू बाहेर? मी अगं काय झालं आत्या बोका 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 आला होता ना. बोक्याला पोळी बनवता नाही येत. बोक्याला पोळी नाही
तसं नव्हतं म्हणायचं. मला असं म्हणायचं होतं की मी किचनमध्ये होते आणि मी पोळ्या बनवत होते, माझं लक्ष नव्हतं आणि बोका आला आणि डब्यातली एक पोळी घेऊन गेला ग. आणि तो ना धावत धावत इकडनं आला, इकडनं उडी मारली, मग मी पण त्याच्या मागे मागे आले. हा, मी पण त्याच्या मागे मागे आले मी, आणि मग तो गेला म्हणून मी इकडे आले, म्हणून गेट उघडाय. पोळी कुठे मग? खाल्ली ना, बोक्याने पोळी खाल्ली. आणि बोका? बोका गेला निघून हे इकडनं. हॅलो, हा माधवराव बोला. खुशी, मला एकदा घरच्यांशी. तुमच्या मुलीसाठी हे उत्तम स्थळ आहे. खांडेकर कुटुंब खूप मोठं आहे आणि तुमची मुलगी तिथे राणीसारखी राहील, राज्य करेल. हो, राज्य. नाही गुरुजी, ते सगळं ठीक आहे, पण मला काय वाटतं की आपण न अंथरूण पाहूनच पाय पसरायला हवेत. काळजी करू नका, त्यांना ही घर उत्तम सांभाळणारी मुलगी हवी आहे आणि त्यांच्या तोलामोलाची नसेल तर चालेल. हे स्वतः मुलाच्या मोठ्या बहिणीने कौशिकी खांडेकरनी मला सांगितलंय आणि त्यांचा निर्णय कुटुंबात अंतिम असतो. आणि तुमची तयारी असेल तर मुलीचा फोटो पाठवा, लवकरच बोलणी करूया. ठीक आहे, मी कळवतो तुम्हाला. झालं? मग तू आज चल आधी. हा, हे काय झालं? काय होऊन? हे दिवा बोक्याने पाडला ना दिवा, त्यांनी उडी मारली म्हणून पडलं ते. मी दिवा पण उचलून ठेवते, गेट पण लावते, तू हो आतमध्ये. नाही, तुझे पाय दुखतायत ना म्हणून म्हंटल, बाकी काय नाही. मी येते आणि तेल लावून देते तुझ्या पायाला. बोक्याचा फारच उच्छाद वाढलाय आजकाल.